प्रेक्षकांनो, आपण बघितलं हा युवराज काल दारू पिऊन आलेला असतो आणि नेमकी त्याच्या खोलीमध्ये पिंकी असते. पिंकीला बघून तो आज खूप चिडतो आणखीन आणि म्हणतोय की तुम्ही आमच्या खोलीत यायची हिंमत कशी केली, तुमचा काय संबंध, या कपड्याच्या घड्या कोणी घातल्या. पिंकी म्हणते मी घातल्या, त्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या म्हणून. युवराज म्हणतो अस्ताव्यस्त पडल्या तर पडू द्यायचं ना, तुमचा आणि माझा काय संबंध आहे, कोण लागता तुम्ही माझ्या, का तुम्ही हे सगळं केलं. युवराज एवढा चिडलेला असतो. आता तो त्या रागाच्या भरातच एक दारूची बाटली घेतो. पिंकीच्या हातात त्याचं जॅकेट असतं, ते खसकन ओढतो आणि तिच्यासमोर दारूची बाटली अशी दाखवतोय आणि त्या जॅकेटवरती असं ते सगळं सांडतोय ती दारू आणि तिला म्हणतोय की आमच्या कारभारणीसाठी आमची खोली म्हणजे मंदिर आहे. पिंकी म्हणते मग तुम्ही का दारू पिऊन येता इथे. युवराज म्हणतो आम्हाला शांतपणा शिकवायचा नाही आणि त्याने त्याचा तो शर्ट पिंकीसमोर जाळून टाकलाय आणि तिला खूप घाबरवलंय. तो म्हणत असतो की आमच्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा तुम्हाला कोणालाच अधिकार नाहीये, चला निघा इथून. त्याने पिंकीला खूप घाबरवलंय प्रेक्षकांनो. इन शॉर्ट काय, त्याने तिला वॉर्निंग दिली की पुन्हा आमच्या खोलीमध्ये यायचं नाही. मागे पण तुम्हाला सांगितलं होतं मी, का आलात तुम्ही, काही संबंध नाही आहे तुमचा आणि माझा. पिंकी त्याला खूप घाबरते आणि तशीच तिथून पळून जाते त्याचा अवतार बघून. आणि पिंकी गेल्यानंतर युवराज एकटाच बडबडत राहतो, कोण आहे यांचा काय संबंध आहे. आता पिंकी असं धनी म्हणणार असते त्याला, पण तिथून निघून जाते. धडपडू नका असं म्हणून निघून जाते. पिंकी आता ते स्विमिंग पूलजवळ बसते आणि मनाशीच विचार करायला लागते, हे सगळं काय होऊन बसलंय. मी धनींना सांगू तरी कसं की मीच पिंकी आहे. ते मला ओळखत नाहीत, ते मला पिहूच समजताय. पण हे सगळं माझ्या हातून आता निष्ठच चाललंय. मला धनींना सांगायलाच हवं लवकरात लवकर की मीच पिंकी आहे. पिंकीच्या लक्षात येते की सगळं उलटं होत आहे. ती विचार करते की त्या मितालीला मी दूर करायचा प्रयत्न करते धनींपासून, तर तीही आणखीन जवळ जातीये. देवा मी काय करू आता, मला काही सुचत नाहीये. तेवढ्यात तिला तिथे नीरी दिसते. ती विचार करते मी आल्यापासून पप्पांना सुद्धा भेटली नाहीये, पप्पांना जाऊन भेटून येऊ का, कसे असतील पप्पा. आता ती सहज नीरीकडे जातीये. तिला वाटतं बोलावं जाऊन त्यांच्याशी. नीरी म्हणते तुम्ही इथं काय काम होतं तुमचं, माझी सगळी कामं झालेली आहेत, तुम्हाला काही हवंय का. नीरीला जरा आश्चर्यच वाटतंय की ही कशी काय अचानक आपल्या इथे खोलीमध्ये आली, आउट हाऊसमध्ये म्हणून. आता ती आपुलकीने म्हणते तिला, अगं मला काही नको आहे, मी सहज बघितलं तू इथे जागी आहेस म्हणून तुझ्याशी बोलायला आली आहे, तू बस ना इथे. पप्पा कुठे. नीरी म्हणते पप्पा. आता पिंकी लगेच म्हणते अगं म्हणजे मला म्हणायचं तू तुझ्या वडिलांबरोबर राहती ना, मी असं ऐकलं होतं, कुठे आहेत तुझे बाबा. नीरी म्हणते माझे बाबा आत्याकडे गेलेत, माझ्या रक्षाबंधनासाठी गेले होते, ते तिथेच थांबलेत. पिंकी तिला जवळ बसवते आणि म्हणते तू बस ना इथे, असं समज की मी तुझी मोठी बहीण आहे, तू माझ्याशी बोल ना थोड्या वेळ. मोठी बहीण, नाव नका घेऊ मोठ्या बहिणीचं. मलाही कोणी एकेकाळी एक मोठी बहीण होती, पण आज तिच्या वाईट कर्मामुळे आम्हाला हे सगळं भोगावं लागतंय. नीरीने तिचा राग पिंकीकडे व्यक्त केला आणि आता पिंकीला रिअलाइज होतंय की तिने किती मोठी चूक केली आहे की ती तिच्या फॅमिलीपासून लांब गेली आहे. नीरी म्हणत असते गावातले लोक काय बाय बोलतात तिच्याबद्दल, तिच्यामुळे आम्हाला गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाहीये. पिंकी म्हणते अगं असं का म्हणतेस, गावातले लोक खरं बोलताय कशावरनं. नीरी म्हणते मला जाणून घ्यायची इच्छा नाहीये, खरं आहे की खोटं आहे, तिच्यामुळे आम्हाला कशी वागणूक मिळतेय बघा. इथे गुरासारखं राबतीये मी, माझी नोकरी गेली तिच्यामुळे, आमचं हस्तखेळतं घर बर्बाद झालेलं आहे. माझ्या वडिलांनी ड्रायव्हरकी करून आम्हाला सन्मानाने जगायला शिकवलं आणि त्याच माझ्या वडिलांवर अशी अपमान सहन करायची वेळ आली आहे, ते फक्त तिच्यामुळे. माझे वडील आतापर्यंत कायम सन्मानात राहिले, कायम स्वाभिमानात जगले, पण इथे अन्नाच्या एका कणासाठी सुद्धा त्यांना वाटेल ते ऐकवतात सुशीलाबाई. इथे माझ्या बहिणीला लग्न करून दिली, सासरी किती सुखात होती, ती सगळी सुख तिच्या पायाशी लोळत होती, पण तिला सुख टोचायला लागली. दैव देतं आणि कर्म नेतं असं झालं तिचं. तिला काय गरज होती हे सगळे उद्योग करायची. तिच्यामुळे रस्त्यावर आलोय आम्ही. मला तर कधी कधी असं वाटतं की मी जाऊन जीव देऊन टाकावा, नकोसं झालंय मला हे जगणं. पिंकी तिच्या गालावरनं हात फिरवते आणि म्हणते असं नको ग बोलूस, अगं सगळं ठीक होईल. आता ही नीरी म्हणते काही ठीक होणार नाहीये, काय ठीक व्हायचं बाकी आहे. बघितलं ना तुम्ही आम्हाला किती अपमानास्पद वागणूक देतात त्या सुशीलाबाई, ते फक्त आणि फक्त माझ्या बहिणीमुळेच झालंय आज. नीरी पुढे म्हणते नाव नका घेऊ माझ्या बहिणीचं, आणि तसंही माझ्या वडिलांना हे सगळं सहन होत नव्हतं, ते माझ्या आत्याच्या घरी गेलेत म्हणून राहिलेत बिचारे 2 दिवस तिकडे. पिंकीला आता रिअलाइज होतंय की तिच्यामुळे किती त्रास झालाय तिच्या घरच्यांना, पण काय करणार बिचारी पिंकी, तिला सुद्धा जीवे मारायचा प्रयत्न केला होता ना. पण प्रेक्षकांनो आज कुठे ना त्यांनी दाखवलंय, म्हणजे पिंकीला रिअलाइज झालंय की तिने आता लवकरात लवकर समोर यावं, पण नीरीचा हा राग तिला असह्य होतो आणि ती तिथून निघून जाते. आता रडत रडतच ती तिच्या खोलीत जाते, तेव्हा तिथे मिताली तिची वाट बघत असते. ती म्हणते काय ग पिहू, कुठे गेली होतीस तू, केव्हाची मी तुझी वाट बघतीये.
तुला कॉल केला तर तू फोन इथेच विसरली होतीस. आता ही पिंकी म्हणते काही नाही, ते जरा बाहेर गेले होते खाली. आता ही पिहू म्हणते बरं ठीक आहे, ते सगळं राहू दे, पण तुला एक महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. हे जे इन्व्हलप आहे ना, ते तू उद्या युवीला द्यायचं आहे सकाळी. ह्यात मी युवीसाठी एक लेटर लिहिलं आहे. आता पिंकी मनात विचार करते, मी लग्नाची बायको असून कधी माझ्या नवऱ्याला लेटर लिहिलं नाही आणि ही तर फारच फास्ट चालली आहे माझ्या धनींकडे. आता पिहू म्हणते हे बघ, हे इन्व्हलप आहे, उद्या मी आणि युवी दोघं जण ना बाहेर डेटवर जाणार आहे शिवराज लेकवर. तू फक्त सकाळी उठून युवीला हे लेटर द्यायचं आहे. मला युवी सोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे, नेचरसोबत. म्हणतात ना, नेचरमध्ये माणूस खुलून उठतो, म्हणजे तो त्याच्या मनातलं माझ्याशी शेअर करेल आणि नक्कीच आम्ही दोघं जण जवळ येऊ, म्हणजे मनाने एकत्र येऊ असं म्हणायचं आहे हिला. आता पिंकीला जरा टेन्शनच आलंय. अरे बापरे, ही माझ्या नवऱ्याला बाहेर घेऊन जायचं म्हणतीये आणि ते पण मलाच सांगतीये. काय वाटत असेल माझ्या जीवाला. पण आता हे मितालीला थोडी माहिती आहे. पण मिताली तिला म्हणते तू सकाळी रेडी राहा हं. पिंकी म्हणते चालेल, मी रेडी राहते. आता पिहू म्हणते हो तू रेडी राहा, पण इन्व्हलप द्यायसाठी तिथे आम्ही दोघंच जण जाणार आहोत. तू माझी असिस्टंट आहे, तू तिथे माझ्यासोबत येणार नाही आहेस. युवराज आणि मी दोघंच जण फिरायला जाणार आहे. तू हे लेटर फक्त पहाटे उठून युवीला देशील हं. मिताली हे सगळं खूप एक्सायटेड होऊन सांगत असते. आता ती लेटर देऊन निघून जाते. पण आता पिंकीबाईला प्रश्न पडला ना, अरे देवा, आता हे लेटर मी नाही दिलं तिकूनही ताप, आणि दिलं तर ही बाया माझ्या नवऱ्यासोबत फिरायला जाणार तोही ताप. आता धनींना तरी कसं सांगू की हे लेटर मी तुम्हाला देतीये, पण मीच पिंकी कसं करू देवा, मला कळत नाहीये. पिंकी बिचारी धर्मसंकटातच पडली आहे. पण आता सकाळ झालेली दाखवली आहे त्यांनी. पिंकी अजूनही इन्व्हलप घेऊनच उभी आहे हातामध्ये, म्हणजे आवरून सावरून आली आहे ती, पण तिला टेन्शनच आलंय जरा. ही बया माझ्या नवऱ्यासोबत फिरायला जाणार आहे, पण आता काय करू देवा, कसं टाळू हिला. प्रेक्षकांनो, इथे ना पिंकीच्या मनातलंच त्यांनी जवळपास भरपूर वेळ ऐकवलेलं आहे. टू बी ऑर नॉट टू बी अशी परिस्थिती झाली आहे पिंकीची. करावं तर काय करावं. हे लेटर वाचू का, वाचलं तर युवराजला, वाचलं तर मिताली ओरडेल, आणि नाही वाचलं तर नेमकं ह्याच्यात काय येते पण कळणार नाहीये. आता कसं करू देवा, ह्याच विचारात बिचारी पडली आहे. तेवढ्यात निरी तिथे येते आणि म्हणते ताई तुम्हाला काही हवं आहे का, हे घ्या चहा, मी माईसाहेबांच्या खोलीत आहे. पिंकी म्हणते हो अगं निरी, मला चहाच हवा होता. निरी सकाळी सकाळी छान बोलतीये तिच्याशी. निरीला तिच्याशी बोलून जरा छान वाटलंय असं रिअलाईज होत आहे. तर प्रेक्षकांनो, आता पिंकी विचार करते काही झालं तरी हे लेटर ॲटलिस्ट वाचून तर बघूयात आणि काय लिहिलंय ह्यात हेही कळेल. आता पिंकीने ते लेटर फोडलंय, पण पिंकीबाईची इंग्लिश एकदम भारी आहे, आपल्याला तर माहितीच आहे. पिंकीला काही कळत नसतं त्यात काय लिहिलंय. त्यात लिहिलेलं असतं की युवी आपण नेचरमध्ये थोडासा क्वालिटी टाईम स्पेंड करू, पण ते सगळं इंग्लिशमधून लिहिलेलं असतं. पिंकी सगळे स्पेलिंग मिस्टेक करून वाचत असते ते लेटर. ती नेचरला नेटुरे वाचतीये आणि क्वालिटी टाईम स्पेंड वगैरे ते सगळं विचित्र वाचतीये सगळं. पण आता तिच्या लक्षात येतं की आपल्याला हे लेटर कळत नाहीये, म्हणून ती आता ट्रान्सलेट करून बघतीये इंटरनेटवर आणि तिला त्याचा अर्थ कळला आहे. त्यात लिहिलेलं असतं की युवी आपण काहीतरी क्वालिटी टाईम स्पेंड करू एकमेकांसोबत नेचरमध्ये वगैरे वगैरे, असं काहीतरी तिने लव्ह लेटर लिहिलेलं आहे. आता पिंकी विचार करते तुला क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे का माझ्या नवऱ्यासोबत, पण हे लेटर मी माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचूच देणार आहे. थांब आता तुला दाखवते. तर प्रेक्षकांनो, इथे त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय. आज त्यांनी काहीच दाखवलं नाहीये, पण पुढे मजा येणार आहे, कारण आता ही मिताली युवराजला तयार करते चक्क प्रेक्षकांनो तिच्या सोबत जायला. आणि सुशीलाबाई म्हणतात अरे मान ठेव ना तिचा, आणि आपला हिरो लगेच तयार झालाय बरं का. बरं आता बनतो तुमच्यासाठी टुरिस्ट गाईड असं म्हणून युवराज मितालीला फिरायला द्यायला तयार झालाय. पण हे सगळं बघून पिंकीचे धाबे दणाणलेत. पिंकी विचार करते बाप रे, आता ही बया माझ्या नवऱ्यासोबत फिरायला जाणार. छबी येते तिथे आणि म्हणते मला पण यायचंय तुमच्यासोबत. आता प्रेक्षकांनो, ही छबीला त्यांच्यासोबत पाठवते, असं काहीतरी गंमत दाखवणार आहे. आज तर काही त्यांनी विशेष दाखवलं नाहीये, पण उद्या मात्र मजा येणार आहे. त्यासाठी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.